विदेश दौऱ्याला ब्रेक, 12 मंत्र्यांचा जपान प्रवास रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला कठोर निर्णय. देशासमोरील आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाई प्रवासावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता अत्यावश्यक परिस्थितीतच विमान प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार प्रशासनात काटकसरीचे धोरण अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे की सरकारी कामासाठी शक्य तेवढ्या ऑनलाईन बैठका घेण्यावर भर दिला जाणार आहे. अनावश्यक दौरे आणि खर्च टाळून शासनाचा पैसा वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी स्वतःही अत्यंत मर्यादित वेळात विमान प्रवास करत असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचा परिणाम आता विविध भागांमध्ये दिसू लागलेला आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना बैठकांसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि इंधनाची बचत होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे. अधिकृत कामासाठी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवून इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय दरांमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत असल्याने खर्च कमी ठेवणे गरजेचे असल्याचे सरकारचे मत आहे. भारताला तेल, वायू, खते आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. त्यामुळे डॉलरमधील खर्च वाढत असून आर्थिक संतुलन राखण्यासाठी बचतीवर भर देण्यात येतो आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही स्तरांवर आता कमी खर्च अधिक परिणाम या सूत्रावर काम सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. सरकारने नागरिकांना सुद्धा जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक खर्च टाळणे, इंधनाचा मर्यादित वापर करणे आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी शासनासोबत नागरिकांचे सहकार्य तेवढेच महत्त्वाचे मानले जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.